सिनेमागृहांना भाजपचा दणका, भूतभयम ला प्राईम टाईम. ठाणे. भूतभयम या मराठी चित्रपटाला सापत्न वागणूक देणाऱ्या ठाण्यातील मॉलमधील चित्रपटगृहांना भाजपने चांगलाच दणका दिला असून आमदार संजय केळकर यांच्या आक्रमक भूमिकेनंतर या चित्रपटाला प्राईम टाईम देण्यात आला आहे. सोमवारी झालेल्या जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात भूतभयम या चित्रपटाची टीम उपस्थित होती. या टीमने आमदार संजय केळकर यांच्याकडे मॉलमधील चित्रपटगृहांमध्ये प्राईम टाईम मिळत नसल्याबाबत तक्रार केली. रात्रीचा एखादा शो मिळत असल्याने मराठी रसिकांना हा चित्रपट पाहायला मिळत नाही. काही चित्रपटगृहांनी 2 दिवस चित्रपट लावून नंतर शो बंद केल्याने रसिकांची निराशा झाली आहे. कलाकारांची व्यथा ऐकल्यानंतर श्री. केळकर यांनी सर्व चित्रपटगृहांना पत्रे दिली. त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपाच्या युवा मोर्चाचे सूरज दळवी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पुढाकार घेत सर्व चित्रपटगृहांच्या मालकांची भेट घेतली आणि पक्षाची भूमिका स्पष्ट केली. भाजपच्या आक्रमक भूमिकेनंतर मॉलमधील सर्वच चित्रपटगृहांनी नमते घेत या चित्रपटाला प्राईम टाईम देण्याचे मान्य केले. सध्या विवियाना कोरम, सिनेवंडर, इटर्निटी, हाय स्ट्रीट आणि हिरानंदानी येथील देवगण चित्रपटगृहात हा चित्रपट सुरू असून मराठी रसिकांनी आमदार संजय केळकर यांचे आभार मानले. याबाबत बोलताना आमदार संजय केळकर म्हणाले, भूतभयम या मराठी चित्रपटातील कलाकार, तंत्रज्ञ नवीन आणि तरुण असून त्यांनी माझी भेट घेऊन व्यथा मांडली होती. मी चित्रपटगृहांना पत्रे दिली असून युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी धाक देत पक्षाची भूमिका मांडली आहे. महाराष्ट्रात आणि ठाण्यात मराठी चित्रपटांवर अन्याय खपवून घेणार नाही, त्यांना प्राईम टाईम मिळालाच पाहिजे, अशी आग्रही भूमिका आम्ही मांडली आहे. आता भूतभयम या चित्रपटाला प्राईम टाईम मिळाला असून मराठी चित्रपट रसिकांना दिलासा मिळाला आहे. भूतम भयम या नवीन मराठी चित्रपटाचे कलाकार माझ्या जनसंवाद उपक्रमामध्ये विशेष करून भेटायला आले. सगळे तरुण कलाकार होते, हौशी कलाकार होते आणि त्यांनी या सिनेमामध्ये काम केलं होतं आणि त्यांची मागणी होती की या सगळ्या थिएटरमध्ये आम्हाला प्राईम टाईम मिळतच नाही, त्याच्यामुळे आमचा सिनेमा चांगला आहे का, लोकांना आवडला आहे का नाही आवडला आहे, हे कसं कळणार. आणि त्यांनी जी तक्रार केली ती रास्त होती. त्या दृष्टीने मग आमची युवा मोर्चाच्या टीमला मी बोलवून घेतलं आणि या सर्व थिएटरच्या लोकांना, त्यांच्या संचालकांना पत्र दिली की प्राईम टाईम मराठी सिनेमाला मिळालाच पाहिजे. कारण की काय आहे की कोणाचं लक्ष नसलं की मराठी सिनेमाला बाजूला करून टाकतात, तर हे याच्यापुढे चालणार नाही. आणि त्या दृष्टीने मग आमच्या सगळी टीम त्यांच्याकडे जाऊन पत्र देऊन आली आणि आता त्यांना सर्व चित्रपटगृहामध्ये, म्हणजे मॉलचे जे चित्रपटगृह आहेत त्या ठिकाणी प्राईम टाईम मिळालेला आहे. मराठी चित्रपट महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रात त्यात देखील ठाण्यामध्ये याला प्राईम टाईम मिळण्याकरता पुढच्या काळात देखील जे करायला लागेल ते निश्चितपणे आम्ही करू. परंतु सर्वच थिएटरच्या मालकांनी त्याचं स्वागत केलं आणि त्यांनी त्यांना दिलं. त्याच्यामुळे हा भूतम भयम हा नवीन चित्रपट जो आहे तो प्राईम टाईममध्ये आता दाखवायला सुरुवात केलेली आहे.